एक थेंब रक्त एक जीवासाठी नवसंजीवनी ठरत असते. त्यामुळे सर्व दानांमध्ये रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे. रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवनदान मिळते. 2005 पासून आतापर्यंत 47 वेळा यशस्वी महारक्तदान शिबिरे घेऊन माणुसकीचा वसा घेतलेले कोपरगाव येथील मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांच्या पुढाकाराने मित्र फाउंडेशनच्या वतीने व्यापारी धर्मशाळा येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर महारक्तदान शिबिरास नागरिकांनी व रक्तदात्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देत या शिबिरास एकूण 268 दाम्पत्यांनी रक्तदान करून अनेक लोकांना जीवनदान देण्याचे पवित्र असे कार्य केले आहे. नवीन ज्योती ब्लड बँक नाशिक यांच्या सहकार्याने सदर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक करत या महाशिबिराचा आदर्श घेऊन इतर संघटनांनी असा उपक्रम राबवावा असे आवाहन केले आहे. मित्र फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून ते कायमच समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात. मित्र फाउंडेशनने आतापर्यंत 47 रक्तदान शिबिर घेतले असून यातून जवळपास 8,000 रक्त बॅगेचे कलेक्शन करण्यात आले आहेत. यामुळे हजारो गरजू रुग्णांचे जीवन वाचले आहेत. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मित्र फाउंडेशनने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून असे उपक्रम राबवून समाजाची आणि रुग्णांची सेवा करणे हाच खरा मानवता धर्म आहे. यावेळी राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, संजीवनी शैक्षणिक संकुलचे अमितदादा कोल्हे, युवा नेते विवेक भैया कोल्हे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जावरे, अजित शेठ शिंगी, संदीपजी वरपे, साहेबराव रोहम, सुनील देवकर, सचिन तांबे, श्री दर्शन शेठ काले, नारायण शेठ अग्रवाल, दत्ताजी काले, सुनील गंगुले, विकास आढाव, बाळासाहेब आढाव, सुनील फंड, मंदार पहाडे, मुकुंद शेठ भुतडा, राजेंद्र वागचौरे, वीरेंद्र बोरोके, मुकुंद मामा काळे, नवनाथ सोमासे, बाळू मेथाणे, अकबर शेख, अंकुश वाघ, रोहित वाघ, दीपक वासे, फकीरराव टेके, अविनाश पाठक, सागर शहा, सागर जाधव, राहुल सूर्यवंशी, कलविंदर दडियाल, शेखर कोलते, नीरव रावलिया, प्रदीप निकुंभ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्र फाउंडेशनच्या वतीने कोपरगाव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. त्या आयोजनाला साथ म्हणून कोपरगावातील सर्व मित्र परिवार, व्यापारी वर्ग अशा अनेकांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तसेच आज महाराष्ट्रामध्ये रक्ताचा बराच मोठा तुटवडा आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, ज्याला जसं जमन त्याने रक्तदानात सहभागी व्हावं आणि आपलं मोलाचं सहकार्य करावं. मित्र फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत साधारण 2001 सालापासून तर 2025 चालू आहे. तर हे 47वे रक्तदान आहे आणि त्यामध्ये सर्व मित्र परिवाराचं मोलाचं सहकार्य लाभतं. मित्र फाउंडेशनच्या वतीने अनेक असे सामाजिक उपक्रम गेल्या 25 वर्षापासून कोपरगाव शहरात राबवित आहे. त्यामध्ये रक्तदान असू द्या, आरोग्य शिबिराचे कॅम्प असू द्या, वृक्षारोपण असू द्या, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, स्पोर्ट्सचे सामान असू द्या, त्यानंतर थंडीमध्ये ब्लँकेटचे वाटप असू द्या, उन्हाळ्यामध्ये टिफिन बॉक्स असू द्या, पाण्याची बॉटल असू द्या, विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचं सामान, अशा अनेक प्रकारचे उपक्रम मित्र फाउंडेशनच्या वतीने आम्ही करत असतो. त्यामध्ये सर्व मित्र परिवाराचे मोलाचं सहकार्य लाभतं.